Very nice. Done. The three faces of light. संक्षा, संक्षा कुठे आहेस तू? अरे ये ना लवकर, मला तुला काही दाखवायचंय. संक्षा, अरे कुठे आहेस? सिरी, ए सिरी कुठे आहेस तू? ये ना रे, मला तुला. काय ग? अरे किती हा नीरसपणा. थोडं तिखट मीठ मसाला लावून येत चाल, म्हणजे मला सुद्धा उत्साह यायला हवा रे. अगं आपल्या नवीन नाटकाच्या नेपथ्याविषयी विचार करत होतो, म्हणून जरा थोडं. हे बघ, अजूनपर्यंत ना एकही केस फायनल व्हायचंय. सॉरी, रागावलीस? मी म्हटलं म्हणून परत एंट्री घेणार आहेस की काय? हो, म्हटलं नवीन मूड म्हणून यावं. बस आज एवढं? नाही नाही, आहे ना. शक्य असेल तर परतून येतो. याच चेहऱ्याला नवा चेहरा लावून येतो. विस्कटलेले बंध जरा गुंफून घेतो आणि त्याच नात्यांना नवा अर्थ लावून पण येतो. शक्य असेल तर कपडे पण बदलून ये. नवीन मूड सोबत ते मॅच पण करून घे. मी आहे तोपर्यंत मेणबत्ती हातात घेऊन येते, वाट बघत पुनवेची आणि तुझ्या परतीची. लोकांनाही कळू दे काय गुपित दंड आहे ते इथे. बाप रे बाप, कविवर्य सुरेश भट. हो मग. प्रभाव तुझ्यावर आहे. तारे तू तोडतोय. ही ताऱ्यावरनं आठवलं, मला तुला काही दाखवायचंय. पण काय ग, तू आता काहीतरी नाव घेतलं होतं, सिरी. हो रे. अगं काय ते संक्षेप तुला म्हणतात येत नाही. नाहीतर काय, तुझ्या संक्षेप या नावाला संक्षेपात काही म्हणताच येत नाही, म्हणून मला हे असे वेगवेगळे संक्षेप शोधून काढावे लागतात. ए चल रे. मग ते म्हणून तू ते संक्षा, टॅनी, नॅनो, मायक्रो, अगं असे किती नाव घ्यायची. आणि प्रत्येक वेळेस ना हे नाव ना खूपच ऑसम वाटतं यार, असं बिरुद लावून तू मला मिरवून घ्यायची. पण सिरी हे नाव आपल्याकरिता खूप स्पेशल आहे. हो, कसं काय? बघ हे वाच. बघ. वा, खूपच इंटरेस्टिंग आहे ना. सूर्याभोवती ग्रह फिरतात जशी आपली पृथ्वी, पण इथे चक्क एका ताऱ्याभोवती मोठा तारा. इट्स अमेझिंग यार. आहे ना फॅब्युलस. म्हणूनच म्हणत होते. आणि तुला सांगू, हे ब्रह्मांडातील एकमेव सुधारण आहे. हो, पण काय ग, कसे फिरत असतील ते? ओ, तुला ऐकायचंय? बरं, समजा मी सिरियस ए, त्या कॅनिस मेजर तारकासमूहातील सर्वात तेजस्वी चमचमणारा तारा, आणि मी सिरियस बी. तुझ्या म्हणजे सिरियस ए च्या प्रेमात आखंड बुडालेला. जन्मोजन्मीची ही गाठ कधीच सुटणार नाही. गुंतलेले हे धागे कधीच मोकळे होणार नाही. तुझ्या काळ्याभोर केसांच्या ढगातील ही सौभाग्याची वीस कधीच तुटणार नाही. या कोसळणाऱ्या पावसात चिंब भिजून जातात, घरटं कधीच वाहून जाणार. झालं का? नाही, आहे ना. नाही नाही नाही, आता मी सिरियस बी. ओके. तू आणि मी, हे जग फक्त आपल्या दोघांचं. स्वप्नांच्या झोपाळ्यातून उंच उंच उडायचं. आपल्या स्वप्नातील पक्ष्यांना पंख देऊ कल्पनेचे. तो झोका, तीच आशा, जीवन गाणे मात्र नव्याने गायचे. वा, तिथे आकाशात दूर चमचमणारे ते दोन तारे, आणि इथं नाटकात रमणारे आम्ही दोन सितारे. नेत्रा, अगं आज आपण त्यांना बघायचं का? हो का रे, चल बघूया. काय ग, किती तारे तारका असतील या आकाशात? गणित. ए, तुला तो तारा दिसतोय? कुत्र्यासारखा दिसतोय का? कुठे? तो बघ, तो कुत्र्याच्या आकाराचा दिसतोय.
माझ्या माझ्या बोटाच्या दिशेने बघ प्लीज. अरे यार, तो उंदरासारखा दिसणारा लिफत सारखा समोर आहे, तिकडे काय बघतोय अगं तू? काय लावलं हे उंदीर कुत्रा आणि मला मला काय वाटतं हे सगळे तारकासमूह प्राण्यांचीच आकारायचं का? मेला ना एकही सुंदर बाईच्या आकाराचा नाही. ए, हं? तुला बाई बघायचे? हं? बाई बघायचे? हं. मी आहे ना, आहे ना मी. मी आहे ना मी अरे पुरे हा फालतूपणा. पुरे हा फालतूपणा. अरे चल बघूया. दिसतोय का? दिसला तुला तो कुत्र्यासारखा? होय. हा ना? हा. आणि तो कुत्र्याच्या पट्ट्यासारख्या भागामध्ये चमचमणारा तो 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 तेजस्वी तारा दिसतोय? किती प्रकाशमान येस, तोच सिरियस आहे. आणि सिरियस बी त्याला आता बघता येणार नाही, का? कारण त्याला साध्या डोळ्याने दिसतच नाही. त्याला टेलिस्कोप मधून बघावं लागतं. नेत्रा, अगं त्यात एवढं नाराज होण्याचं कारण काय? बघू आपण त्याला एखाद्या वेळेस टेलिस्कोप मधून. हं? हं? सांगशील, तुला काही जाणवलं? होय, वाटलं ती वीज माझ्या शरीरातून प्रवाहित होत आहे. शक्तीचा एक पुंजका माझ्या शरीरातून बाहेर पडत आहे. तोच प्रवाह माझ्या शरीरातला कण ना कण उद्दीपित करून गेलाय संक्षेप. आपण एक झालो आहोत संक्षेप, आपण एक झालो आहोत. आपण एकच आहोत नेत्रा. विश्वाच्या या अफाट पसाऱ्या. अगं काय हे? ओह, लीला तू? अगं किती घाबरवतेस ग. मला असं वाटलं चोर वगैरे आला की काय. माझ्या हातून ग्लास पडला त्याचा आवाज ऐकला असशील तू. म्हणून काय जोरात वाजवायचं असतं का दात? तुला हे असं हळू नाही वाजवत आहे? हे हळू आहे. तुझ्यापेक्षा हळूच आहे. संक्षेप पुढे दिसत नाही. तो गेलाय रिव्हॉल्वर शोधायला. पण ही तर इथेच आहे. अगं हीच सापडत नव्हती म्हणून मीच त्याला आत पाठवलं. आता जोपर्यंत ही सापडणार नाही ना त्याला, तोपर्यंत तो असाच शोधत राहील. मी आवाज देते त्याला. पण नेत्रा, काय ग, मला सांग ना, तो एवढा मोठीत कसा आहे ग तुझ्या? मोठी नाही ग, पण हो, एखाद्या कारणाने त्याचा पारा भडकला ना की मग तो वेंधळ्यासारखा वागू लागतो. अगं एकटाच बडबडतो. हो, आणि मग एखादं काम यंत्रवतपणे करत राहतो. हे असं. सांभाळ त्याला. हो ग. सांगशेत, ये ना लवकर रे बाहेर. अरे ती आपली लीलावतीच आहे. शोधून फार थकला असशील ना? अरे ती इथेच पडली होती, हा? शेल्फ खाली होती. लीला, हाय. ए, हॅलो तरी म्हणशील की नाही? मी जरा बुकस्टॉलवर पुस्तक घेऊन येतो. सांगशील, हं? मी तुला असं एकटं जाऊ देणारच नाही. बरं मला सांग, कुठलं पुस्तक हवंय तुला? द 3 पीसेस ऑफ लाईफ. अरे काय रे तू, हं? आपल्याकडेच आहे. हो. मग काय? नाही ग. अरे हो. हे काय डॉक्टर चांडकनेच मला दिलं होतं. अगं हे द 3 फेसेस ऑफ EYEU. मला द 3 फेसेस ऑफ लाईफ हवंय. समजलं? संक्षेप असल्या नावाचं कुठलंच पुस्तक नसतं. हे बघ तुझा काहीतरी गैरसमज होतो. हो हो, येस येस येस. द 3 फेसेस ऑफ लाईफ नावाचं मी काढलेलं ड्रॉइंग आहे. हे ग- दाखवायचं होतं. मी पुस्तकाविषयी बोलतोय. आणि हो, मी आता गेलो आणि वाऱ्याच्या वेगाने परत आलो. आणि आता संशय? काळजी करू नकोस. बाय. संशय? अगं, जातो please. म्हणतो तर जाऊ दे ना त्याला. येईल बाबा तो परत लवकर. नेत्रा, अगं अगं काय हे? ओह, लीला तू? अगं किती घाबरवतेस ग. मला असं वाटलं चोर वगैरे आला की काय. माझ्या हातून ग्लास पडला त्याचा आवाज ऐकला असशील तू. म्हणून काय जोरात वाजवायचं असतं का दात? तुला हे असं हळू नाही वाजवत आहे? हे हळू आहे. तुझ्यापेक्षा हळूच आहे. संक्षेप पुढे दिसत नाही. तो गेलाय रिव्हॉल्वर शोधायला. पण ही तर इथेच आहे. अगं हीच सापडत नव्हती म्हणून मीच त्याला आत पाठवलं. आता जोपर्यंत ही सापडणार नाही ना त्याला, तोपर्यंत तो असाच शोधत राहील. मी आवाज देते त्याला. पण नेत्रा, हं?
नाही ग, पण हो, एखाद्या कारणाने त्याचा पारा भडकला ना की मग तो वेंधळ्यासारखा वागू लागतो. अगं एकटाच बडबडतो हो, आणि मग एखादं काम यंत्रवतपणे करत राहतो. हे असं. सांभाळ त्याला. हो ग. संक्षेप, ये ना लवकर रे बाहेर. अरे ती आपली लीलावतीच आहे. शोधून फार थकला असशील ना. अरे ती इथेच पडली होती, हा? शेल्फ खाली होती. लीला, हाय. ए, हॅलो तरी म्हणशील की नाही? मी जरा बुकस्टॉलवर पुस्तक घेऊन येतो. संक्षेप, हं? मी तुला असं एकटं जाऊ देणारच नाही. बरं मला सांग, कुठलं पुस्तक हवंय तुला? द 3 पीसेस ऑफ लाईफ. अरे काय रे हं? तू, आपल्याकडेच आहे ते. हो. मग काय. नाही ग. अरे हो. हे काय डॉक्टर चांडकनेच मला दिलं. अगं हे द 3 फेसेस ऑफ ईव्ह आहे, ईव्ह. मला द 3 फेसेस ऑफ लाईफ हवंय. समजलं? संक्षेप असल्या नावाचं कुठलंच पुस्तक नसतं. हे बघ तुझा काहीतरी गैरसमज होतोय. हो हो, येस येस येस. द 3 फेसेस ऑफ लाईफ नावाचं मी काढलेलं ड्रॉइंग आहे. हे अगं. दाखवायचं होतं. मी पुस्तकाविषयी बोलतोय. आणि हो, मी आता असा गेलो आणि वाऱ्याच्या वेगाने परत आलो. आणि हो, तू संशय? काळजी करू नकोस. बाय. अगं, जातो please. म्हणतो तर जाऊ दे ना त्याला. येईल बाबा तो परत लवकर. तू कशाला काळजी करतेस? मला भीती वाटत असते. भीती? तुला कसली भीती? तुला भिण्याचं कारण काय? त्याच्यावर कोणी हल्ला केला का? पण का करेल कोणी हल्ला? यशस्वी दिग्दर्शक म्हणून त्याचे तयार झालेले विरोधक किंवा आणखी कोण? आणखी कोण नेता? अगं, माझेच आई बाबा. आई बाबा. अगं, पण ते का करतील असं? कारण त्यांना वाटतं की मी संक्षेपमुळे बिघडली, एक चांगलं करिअर सोडून या फालतू धंद्यात लागली असं त्यांना वाटतं. अगं पण हे किती चांगलं करिअर आहे. या नाट्य क्षेत्रात एक्सप्लोर व्हायला किती मोठा वाव आहे. पण हे त्यांना समजत नाही ना, आणि ते समजून घ्यायला तयार सुद्धा नाही. लीला, हा? तू बघणार आमची प्रॅक्टिस? शुअर. चल चल आधी हा, चल, चल, थोडी चल. रात्र झालीये, पण काही हरकत नाही. चालेल. संक्षेप, हं? काय रे, हे कडक किती छान शोभून दिसतं ना हातात तुझ्या. हं? तूच बनवून घेतलंस. मी तर यावर कोरून पण घेतलंय. हं? SM. संक्षेप मित्र. पण इतकं महागडं बनायची काही आवश्यकता नव्हती. चालायचंच रे. बरं, आपण प्रॅक्टिस सुरुवात करूया. हो हो, चल. आणि हो, वाक्य बरोबर घेशील. ए. वाक्य पाळू नको. ठीक आहे ना. जागा प्रॉपर घे. झालं ना. लीलावती, ती प्रॉपर्टी आणून देतेस का इकडे प्लीज? हो, ते तिथे ठेवली आहे साईड. बरं, डायलॉग पाठवून द्या. झालं असेल. थँक्यू. चल, ऑल द बेस्ट. थँक्यू. सुरुवात करा लवकर. हो. बाबा, माझ्या कपाळावरचा कुंकुमयुक्त तांदळाचा एक दाणा या घटिका पात्राच्या छिद्रात अडकून पडला नसता तर एवढा आनंद झाला नसता. बालिके, तो दाणा एक निमित्त तो मात्र. दाणा, तो क्षण, मी त्या क्षणी तुझ्या सोबत असायला हवं होतं. मी त्या क्षणी तुझ्या नेत्रा, तू कुठल्या क्षणांची गोष्ट करतेस? कुणासोबत असायला हवी होती तू? मला असं वाटतं हा नाटकाचा संवाद नाहीये. हॅलो, अरे अगं आपण लीलावतीची प्रॅक्टिस करतोय, पावसाच्या सरींची नाही. सॉरी सॉरी प्लीज. अरे मी कन्फ्युज झाले अगं होते. माझा मूड गेला. अरे ठीक आहे ना, सॉरी ना. परत एकदा लेट्स स्टार्ट. बाबा, माझ्या कपाळावरचा कुंकुमयुक्त तांदळाचा एक दाणा या घटिका पात्राच्या छिद्रात अडकून पडला नसता तरी एवढा आनंद झाला नसता. बालिके, तो दाणा निमित्त मात्र होता, बाकी सर्व आपलं प्रारब्ध.
वाटते का बिगडी जळाल्यासारखं? छी, हट. क्या रे हम्म? ये तू रखा है? काय? अरे माइक्रोफोन. नाही तर तो फिर कौन रखा होगा? अगं तू एवढा कशाला विचार करतेस? चल सोड दे, लवकर पॅक दे. अच्छा मैं क्या बोल रहा था? चल है पसंद. बोल क्या बोल रही थी तू? चल ले. Cheers. एक बात बता. हम्म? सुना है तेरा मेरे साथ वाली के साथ चक्कर है. अरे काहे का चक्कर? उसके तेरे जैसी क्या चटपटी है क्या वो? लोग पैसे दे भी उड़ाते क्या उसके ऊपर? लटके झटके ना उसने तेरे से सीखने को मांगता. सच्ची? हम्म? चल एक बात बता. हम्म? मैं इतनी पसंद हूँ तेरी. हाँ बोले तो तू ही अपना माल और तू ही अपना रुमाल. साला तो तू अपन को माल ही समझता है नहीं? बोला तो अरे तू अपना रुमाल भी तो है आंसू पोंछने के वास्ते. सुन ना तेरे सिवा है ही कौन यार यहाँ? ये है ना. ये ना धीरे धीरे यहाँ से यहाँ चढ़ती, लेकिन तू डायरेक्ट यहाँ मेरे दिल में समाती मेरी जान. सुना है तूने उसके बापू का मर्डर करवाया. कब से सुना है लगा के रखा है रेलवे के सिटी की माफी. सब झूठ है, बकवास. मैंने तो ये भी सुना है उसका बापू तुम दोनों के बीच में आड़े आ रहा था तो साला तुमने उसी को टेढ़ा कर दिया क्या? चुप, एकदम चुप. तुला ना आता दारू चढली. एक मला दारू नाही काही. तुला तिची नशा चढली होती समजलं ना? मला अरे हट, इसके साथ अपन का कभी रिश्ता था ही नहीं. संभल गया संभल. मला असं वाटतं तुला ना एक स्ट्रॉंग पेकची गरज आहे. अच्छा बना फिर जल्दी. म्हणजे तुझा कंट्रोल लूज होणार नाही. यस यू आर राइट. अबे, अबे संभाल के बे. मला वाटतं मला पण गरज आहे का स्ट्रॉंग पेक. यू आर राइट. अरे बाप. अरे जरा संभाल के. अरे चल नॉटी. पण तुला सांगू तू त्याला असं वरून ढकलून द्यायला नको होतं. बेचारा घडकावर आपटून मेला रे. बहुत बुरा किया तू. तू हे ड्रॉइंग बघतोयस का? त्याचं रक्त पण असंच खडकावर सांडलेलं होतं. ह्या ड्रॉइंग सारखं. देखो यार तू ना मेरा भरोसा. छड्डीत गेला तुझा भरोसा. सुन ना, मैं दुनिया के लिए बुरा मक्कार बेईमान हो सकता हूँ रे, लेकिन तेरे वास्ते नहीं. मी तुझ्याशी झूठ नाही बोलू शकत, कारण की तूच अब उनका पहला और आखरी प्यार है. अरे तिची आणि माझी ओळख म्हणजे फक्त चिवड्यातलं एक कढीपत्त्याचं पान. लेकिन ना एक बात सुन ले. सुना, मैं और मेरे कान दोनों खड़े हैं. सुना, तेरा बापू अगर हमारे दोनों के बीच में अगर आता है ना तो मैं उसको वही
ना तुमने मेरा बाबू बहुत नेत्रा? अच्छा. काय चालू आहे हे? अरे चालू तो तू आहे. हा? कोणाला फसवायचा प्लॅन करतेस का? हा? काय केलं मी? काय केला? ये तुला दाखवते मी काय केला. मी इथेच ठेवला होता जिथे तू ठेवला. ओके? हा मायक्रोफोन का ब्लॉट केलास तू इथं? का ब्लॉट केलास तू इथं? अगं तो माझ्या हाताने चुकून राहिला नाही असेल. नाही 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 चुकून नाही चुकून नाही. पण तू एवढी अग्रेसिव्ह का? ए तू चुकून नाही ठेवलाय तो. हा मला वेडी बनवू नको समजलं ना. आमच्यावर लक्ष ठेवून असतेस तू हो की नाही? कारण जळतेस तू आमच्यावर जळतेस. नेत्रा मी कशाला जळू ग? पण तू अशी का बोलतेस? काय घेतलंयस तू? संजय बघ रे ही वेंधळी आता आंधळ्याचं पण नाटक करते काय म्हणजे. तुला हे ग्लास याला ग्लास म्हणतात. ग्लास कळत नाही. वेंधळी आंधळ्याचं नाटक करते. हे संजय बघ ना रे. म्हणजे आता तुला हे दारूच्या बॉटल्स पण दिसत नसतील हो की नाही? हो की नाही? वेंधळी कुठची. ए तू आता ना निघायचं इथे. चल जा. आणि हो पुन्हा असं फालतू काम करायचं नाही सांगून ठेवते नाही तर माझ्यापेक्षा वाईट नाहीये. तुझा एक मिनिट इकडे इकडे आहे का? इकडे अगं, कशाला घाबरतेस तू? सॉरी. अगं आम्ही नाटकाची तालीम करत होतो. बार बाला. छान नाव आहे ना ग नाटकाचं. लीला सॉरी. अगं ए कुठे गेली? संक्षेप बघ ना रे किती घाबरली. अगं हे बघ मला ना तू आता पुण्याविषयी काही विचारू नको. मी तर आता आपली पहिली भेट अनुभवत आहे. मी असा कवी ग्रे सभागृहाच्या कट्ट्यावर उभा होतो आणि इतक्या सर सर हं? मी नेत्रा आज रस्त्यावर विसरलीस की? तुम्ही मला ओळखता? अगं ओळखता म्हणजे काय? मनस्वी आणि मंगेश पटवर्धन या डॉक्टर दाम्पत्याची एकुलती एक मुलगी डॉक्टर नेत्रा. अगं कोण ओळखत नाही तुला? थँक्यू सर. पण मी रस्ता वगैरे विसरली नाही ना. म्हणजे तुम्हालाच भेटायला आले होते शोधत शोधत. फार तर शोधावं लागलं नाही ना. अगं बैस बैस. थँक्यू सो मच. मला माहिती होतं सर तुम्ही तुमच्या आवडीच्याच ठिकाणी असणार म्हणून. माहिती होतं? येस. कवी ग्रेस माणिक सीताराम गोळगाठ नावासारखेच ग्रेस आणि माणिक. या व्याकुळ संध्या समयी शब्दांचा जीव वितळतो. या व्याकुळ संध्या समयी शब्दांचा जीव वितळतो. डोळ्यात कुणाच्या क्षितिजे मी आपुले हात उजळतो. दिलखुलास माणूस पण आपण ना त्यांची जयंती साजरी करत ना पुण्यतिथी. हॅलो अगं आता मी असंच भरभरून बोलत राहणार त्यांच्याविषयी आणि तू शून्यात डोळे लावून ऐकत राहणार. नाही सर. बोलू आपण त्यांच्याविषयी. नाही मला आवडेल ना त्यांच्याविषयी ऐकायला. प्लीज कंटिन्यू. असं म्हणते? हो. अगं त्यांच्या कवितेचं रसायनच वेगळं होतं. पदराला बांधून स्वप्ने तू एकट संध्या समयी. पदराला बांधून स्वप्ने तू एकट संध्या समयी. धोक्याच्या हातामधला मी अभंग उचलून घेई. काही शब्दांची किमी आहे ना. हो ना सर. खरंच खूप छान. मी आता त्यांच्या कविता असाच गात राहील. ही संध्याकाळ अशीच तेवत राहील. त्यांच्या आठवणीत येणाऱ्या काळोखाचे पाय सुद्धा अडखळल्यास
पक्षी त्यांच्या पक्षांकडे परतायचे विसरून जाईल, गायी त्यांच्या गोठ्याकडे जायचं विसरून जाईल. अगं मग त्या पक्ष्यांना, त्या पिल्लांना मायेची ऊब कशी मिळणार? म्हणून मला आता इथं थांबावं लागेल. पण सर, हं? त्यांच्या आठवणीत तुम्ही मला ओला केलं. चालायचंच ग. बोला काही काम? हो, म्हणजे आमच्या नवीन नाटकाचं दिग्दर्शन आपण करावं अशी माझी इच्छा होती. हं? काय नाव काय म्हटलं? नेत्रा. नाटकाचं? हो सॉरी. Oh, sorry? नाही नाही नाही, आय मीन सॉरी सर, प्लीज. निखळलेल्या क्षणांच्या शोधात. वा, निखळलेल्या क्षणांच्या शोधात. अमेझिंग. मग तुझ्या त्या एका क्षणाचा शोध इथं पूर्ण झाला म्हणून समज. यू मीन, ओ माय गॉड, थँक्यू सो मच सर. म्हणजे माझी खरंच खूप इच्छा होती की माझी एकांकिका तुम्ही दिग्दर्शित खरं करा. सांग, मागील वर्षी कविवर्य सुरेश भट करंडक एकांकिका स्पर्धेत तुझं नाटक बघितलं. पावसाच्या सरी. तुम्ही बघितलं सर ते? म्हणजे पूर्ण बघितलं? पूर्ण बघितलं मॅम, पूर्ण. काय भन्नाट कथानक होतं. वाटलं हलकी फुलकी प्रेम कथा असावी. सर, तुम्ही पूर्ण बघितली? पूर्ण बघितलं मॅम, पूर्ण. पावसाच्या सरी येणार नव्हता. आपण तिकडे आडोशाला जायला हवं. ए चल ना रे, चल ना. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. मेघात अडकली किरणे तो सूर्य सोडवीत होता. अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे. खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता, कंदील एकटा होता. अगं पावसाच्या सरी येतात ते या निसर्गामध्ये नव चैतन्य फुलवण्यात येतं. आपण या पावसामध्ये भिजून आपण आपल्या शरीरामध्ये उत्साहाच्या लहरी निर्माण करायच्या असतात. तो बघ पाऊस आला. त्या पावसाच्या सरी आपल्याकरिता कशा धावून येत आहेत, कशा धावून येत आहेत. अगं ये. हो येते ना. ए तू डोळे बंद करून या श्रावण सरीचा आनंद घे बघू. नाच रे मोरा पावसाच्या सरीत, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा पावसाच्या सरीत, नाच रे मोरा नाच. का असं वागलंस तू माझ्यासोबत? का नाही सांगितलं मला तू हॉस्पिटलमध्ये भेटायला गेला होता? हिला का सांगितलं संक्षेप? आणि हे कडे हिला का दिलं? तू बिघडवलंस त्याला. मला माहिती आहे हिने बिघडवलंय तुला. मी तुला सोडणार नाही. नेत्रा, तुला सोडणार नाही. शांत हो, शांत हो, शांत हो नेत्रा, शांत हो, प्लीज शांत हो. असं काहीही नाही, असं काहीही नाही. बरं, आता मला सांग, 1 महिन्यांपूर्वी लोणावळ्याच्या घाटात नेमकं काय घडलं होतं? काय घडलं होतं नेत्रा? मला नाही आठवत. संक्षेप, तुला आठवतं का? हो 1 महिन्यापूर्वी लोणावळ्याच्या घरात काय घडलं होतं? हो आठवतं ना. अगं आपण छान लपंडाव खेळलो होतो. हो ते आम्ही लपंडाव खेळतो. नेत्रा, आठव सर्व एकदा. कसा झाला तुझ्या आईबाबांचा अपघात? कसे पडले ती कार दरी मध्ये? अगं कसे मरण पावलेत ते? आई बाबा मरण पावले. ते बाजूच्या दगडावर शांतपणे झोपले होते. हो. आणि आई? आई बहुधा मागे बसली होती. कुठून येत होता तुम्ही त्या दिवशी? लोणावळ्यावर. ओके, म्हणजे कुणालाही संशय येऊ नये म्हणून ते तुला लोणावळ्याला डॉक्टर चांडककडे ट्रीटमेंटला घेऊन गेले. ट्रीटमेंटला नाही. डॉक्टरांचा मला फक्त इंजेक्शन द्यायचं. बरं, मग पुढे?